तर तुम्हाला सोडणार नाही। तुम्ही केलंय काय? अरे बोलताय कुणावरती? मावळमध्ये जेव्हा शेतकरी रस्त्यावरती आले तेव्हा गोळ्या घातल्या, कांद्याच्या आडून जर तुम्ही देवाभाऊंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला सोडणार नाही। तुमचं शेतकऱ्यांच्या बद्दलची भूमिका काय? तुम्ही शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, शेतकऱ्यांना तुम्ही ताणलं ठेवलं, या महाराष्ट्राला 70% महाराष्ट्र तुम्ही दुष्काळी ठेवला। ती लोक तुम्ही बोलताय तिथं जाऊन तुम्ही केलंय काय? काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही लोकांना पाणी देऊ शकला नाही, काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही योजना चालू करू शकला नाही। देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये अनेक दुष्काळी तालुके हे आता सुजलाम सुफलाम होत आहेत। हर्षवर्धन सपकाळचं डोकं नासलेल्या कांद्यासारखं झालेलं आहे। नासलेल्या कांद्याच्या मध्ये कसा वास येतोय तशा पद्धतीचं डोकं झालंय। अरे बोलताय कुणावरती? रोहित पवारांना हे लक्षात घेतलं पाहिजे, मावळमध्ये जेव्हा शेतकरी रस्त्यावरती आले तेव्हा गोळ्या घातल्या। आजोबा आणि नातू यांच्या भूमिकेमध्ये काय फरक आहे का? तुम्ही आज एवढे वर्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये होता, तुम्ही या राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ठोस भूमिका काय घेतली? आज रोहित पवार जाऊन तिथं टापरी विपरी बांधून असा गप्पा हाणतोय जणू काय हा शेतकऱ्याचा एकदम तारणहारच झालाय, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करतोय। परंतु त्यांना हे लक्षात येत नाही, आपला शेतकऱ्याच्या संदर्भातला काळा इतिहास आहे आजोबापासूनचा, हे लोकांना सगळे माहित आहे। त्यामुळे रोहित पवार काय स्टेटमेंट करतायत याला फार काही महत्व शेतकऱ्यांच्या मध्ये आहे असं अजिबात